मी एवढा वेळ तुझ्याशी बोलतोय कारण मला माहित आहे की तू कुठला नवीन गेम सुरू करणार आहेस ते. परंतु एक गोष्ट लक्षात ठेव, यावेळी गरज पडली तर मी तुला संपवण्यासाठी विचार करणार नाही. हे तर मी समजून चुकले की नॅन्सी ना खूप काहीतरी विचार करून काहीतरी करण्याचा प्रयत्न करते. जर ती असं काही करत असेल तर यावेळी नक्कीच काहीतरी प्लॅन असेल. दिवसभर वेड्यासारखा नाचतो. या मंगेशने पण जेव्हापासून ऑफिसची टीम बनवली आहे ना, स्वतः बाहेर राहतो आणि मला मात्र ऑफिसची सगळी कामं करायला सांगतो. आज मी याची छोट्या साहेबांकडे तक्रारच करतो, तेव्हा चांगली अद्दल येईल याला. एकटा एकटा बाहेरची मजा घेतो. पण दादा, छोट्या साहेबांनी तर त्याला जासूसीचं काम करायला सांगितलंय. आता माहित नाही छोट्या साहेबांना कोणत्या अँगलने हा जासूस वाटतोय. मंगोस जासूस. पण काहीही होऊ दे, आज मी छोट्या साहेबांना नक्कीच सांगणार आहे. बघूया ते काय म्हणतात. हो, ठेव इथे. सर, मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. ठीक आहे, आपण नंतर बोलूया. एक काम कर, तू जरा मंगेशला आत पाठव ना, त्याच्याशी काही महत्वाचं बोलायचं आहे. अरे सर, मला सांगा ना, मी करून टाकेन. तुमच्याने नाही होईल त्रिपाठीजी, तुम्ही मंगेशला आत पाठवा प्लीज. सर, मी ऑफिसचा सगळा सिनियर पिऊन आहे आणि मोठ्या साहेबांसोबत मी जास्त वेळ राहिलोय. मग असं कोणतं काम आहे की जे मी नाही करू शकत? आणि मला इंग्लिश मध्ये बडबडायला सुद्धा येतं. मला सांगा ना, मी करून टाकेन. सर, तुम्ही मला समजून घेत नाही आहात. मी तर ही कॉफी थंडी होत आहे, मी पिऊ? हो हो, प्या ना सर, तुमच्यासाठीच तर आणली आहे ना. मंगेशला प्लीज लवकर पाठव. झालंय झिंग झिंग झिंगाट, झिंग झिंग झिंगाट, झिंग झिंग झिंगाट झिंग. अन उरात होते धडधड आले झालावर. हॅलो हॅलो, तुझं गाणं जरा बंद कर. हे जे झिंगाटचं गाणं आहे ना, ते जरा तुझ्या कंट्रोल मध्ये गात जा. नाहीतर बाळा, मी माझा टोकाचा राग लावत बसलो ना, तर आयुष्यभर गाणं गात राहशील. कळलं तुला? अरे गड्या, काय झालं राग व्हायला तुला? अरे चुप. अरे आजकाल तू गायब कुठे असतोस? आता हे चहा कॉफी बनवायचं काम माझं आहे का? त्याचं काय आहे, सॉरी की हे बघ, सॉरी वगैरे काही बोलू नकोस. मी जे काही सांगतो ना, ते नीट गुमाने ऐक. नाहीतर तुझा हा जासूसीचा एक्स्ट्रा टॅलेंट आहे ना, असं कोणतं तरी त्याच्यावर मंत्र मारेन ना मी, की तुझं काम ना चांगलंच होऊन जाईल बघ. अरे गाड्या, तू लई नाराजच माझ्यावर बघ. अरे नाराज? अरे मन तर म्हणतंय की भस्मासुरासारखं तुझ्या डोक्यावर हात ठेवून तथास्तू म्हणावं. अरेला का असं कशाला करतोय? अरे बाळा, टाइमात ऑफिसला येत जा आणि हे जे काही तुझं चहा कॉफीचं डिपार्टमेंट आहे ना, ते जरा नीट सांभाळत जा. आजपासून हे चहा कॉफी बनवण्याचं काम मी नाही बघणार आहे. कळलं तुला? अरे गड्या त्रिपाठी, मी तुझ्या लहान भावासारखा आहे. कधी कधी बघत जा माझं काम. तुझं तोंड बंद कर आणि सरळ छोट्या साहेबांच्या कॅबिन मध्ये जा. आणि हा, तिथून येताना बाहेरून माझ्यासाठी एक इलायचीचा चहा घेऊन ये. कळलं? नाहीतर हा त्रिपाठी आहे ना, तुझं चौपाटी बनवेन. समजलं? चल निघ. शेवटचं सांगतोय. चल निघ आता. येतो आता. सैराट नाही गाड्या, नाही गात. हा, चल निघ आता. येड लागलं रे, येड लागलं रे, रंगलं तुझ्यात येड लागलं रे.
तुम्ही जरीही नॅन्सीला माफ केलं असेल, पण मी कधीच नाही करणार. खरं तर तुम्हाला हे वाटत असेल की तुम्ही हे सगळं करून माझ्या आयुष्यात खळबळ माजवून द्याल. तर या विचारांना तुम्ही आता विसरून जा, कारण मी नॅन्सीला कधीच आपल्या पायांवर उभं नाही राहू देणार आणि नाही तिच्या हिमतीला कोणतं नवीन पंख लागू देणार. काय सिद्ध करायचंय, काय सिद्ध करायचंय तुला? तेच जे तुम्ही करून दाखवणार आहात. तुम्ही जे काही करत आहात त्याला मी तर थांबवू शकत नाहीये, पण जे काही तुम्ही करून काहीतरी करून घेण्याचा विचार करताय ना, त्या परिणामाला मी थांबवणार. कुणीही माझ्या बर्थडे सेलिब्रेशनला येऊ नाही पाहते. देव पण नाही, छोटे साहेब पण नाही. कुणालाच मला माफ करावं असं वाटत नाही. पण का? म्हणतात की माफ करणारा सर्वात मोठा असतो. देव, अनुदामिनी, छोटे साहेब, ही लोक तर सगळ्यात मोठी आहेत. मग मला का माफ करत नाहीयेत? हे लोक तर आपल्या वैऱ्याशी सुद्धा नफरत नाही करत. मग माझ्यासोबत असं का? अनुदामिनी आली होती इथे. मला खूप छान वाटलं, पण ती तर मला काही दुसरंच समजलं. माझ्यावर तिने आरोप केला की तिची कोणती तरी महत्वाची वस्तू माझ्याजवळ आहे. अशी कोणती महत्वाची वस्तू आहे माझ्याजवळ? असं का म्हणत होती ती? अशी कोणती वस्तू महत्वाची आहे माझ्याजवळ? मी तिचा कदाचित तिचा इशारा देवकडे तर नसेल ना? हो, देवकडेच असेल.
देव माझ्याजवळ कुठे आहे? देव तर तिच्या जवळच आहे. मग अशी कोणती वस्तू आहे? मला अनुदामिनीला भेटायला हवं. मला तिच्याशी बोलून ही गोष्ट विचारायला पाहिजे. हा, नाही, मला अनुदामिनी जवळ नाही जायला हवं. ती मला बघून तशीही खूप डिस्टर्ब होते आणि मी तिला डिस्टर्ब नाही करू शकत. शिखा कुठे गेली? शिखा, शिखा, शिखा. आज माझा बर्थडे, पण ती सुद्धा नाहीये. कोणालाच नाही वाटत की मी माझा बर्थडे सेलिब्रेट करावा. कोणीच नाही. पण मला तर वाटतं. तर मग दुनियेचा विचार मी का करू? हा, मी स्वतःच माझा बर्थडे सेलिब्रेट करते. हॅपी बर्थडे टू मी. हॅपी बर्थडे टू मी. हॅपी बर्थडे डिअर नॅन्सी. हॅपी बर्थडे. हॅलो, मॅम, मुंडे रेस्टॉरंट मधून बोलतोय. तुम्ही जो टेबल बुक केला होता तो टेबल आता पॉसिबल होऊ शकत नाही. आम्ही दुसरा टेबल तुम्हाला प्रोव्हाइड करून देऊ शकतो. व्ह्यू सेमच असेल मॅम. ओके, नो प्रॉब्लेम. थँक्स अ लॉट मॅम. आय एम रिअली सॉरी. हे काय, तू अजून तयार नाही झालीयस? मला तयार का व्हायचं होतं? तू सांगितल्याप्रमाणे मी रेस्टॉरंटमध्ये टेबल बुक केलंय आणि सगळ्या फ्रेंड्सना इन्व्हाइट सुद्धा केलेले. ओके, चिल. पण तू त्यांना इन्व्हाइट का केलंस? तुझा बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी. पण मला बर्थडे सेलिब्रेट नाही करायचंय. हे तू काय बोलतेस नॅन्सी? आता मी काय करू? काय करू? अगं सर्वांना सांग परत जायला. नाहीतर ओके ओके, टेल देम टू हॅव डिनर. बिल मी पे करेन. हे तू काय बोलतेस? ते सगळे तुला विश करायला येणार आहेत. मग ठीक आहे, त्यांना सांग इथे या विश करायला. काय बिघडलं?
हे बघ नॅन्सी, तू तुझा डिसिजन अचानक बदलतेस. मला याआधी कधीच वाईट वाटलं नाही, पण आता खूप वाईट वाटतंय. वाईट वाटतंय? वाईट वाटतंय तुला? वाईट वाटतंय खूप? तर निघून जा इथून. गेट लॉस, समजलं? And don't come back, okay? हे तू मला बोलतेस? हो तुलाच सांगते. जा तुझ्या फ्रेंड सोबत एन्जॉय कर. परत येऊ नकोस. आणि तू हे एक्सपेक्ट कसं केलंस की मी बिना देव, अनुदामिनी आणि छोटे साहेबांशिवाय माझा बर्थडे सेलिब्रेट करेन? प्लीज गेट लॉस्ट. परत येऊ नकोस. आणि मला कोणाचीच गरज नाहीये, समजलं? हे देवा, हिचं समद काय ऐकून घे. खूप वर्षानंतर हिच्या आनंदाचा योग आला आहे. कुठलंही विघ्न येऊन देऊ नकोस देवा. आईने तुझ्याकडे जे मागणं मागितलं ते पूर्ण करा. माझं लग्न तिची खूप मोठी जबाबदारी होती, ज्याला तुम्ही जवळजवळ पूर्णच केलं आहे. आईची अडचण
मुलीच्या लग्नानंतर कुठे संपते. लग्नानंतर कोणत्या दुसऱ्या चिंता तिला त्रास देत असतात. पलटू भाऊ अजून पूर्ण बरे नाही झालेत आणि इंदुमती, तिला संसाराविषयी काहीच माहिती नाहीये. त्यांना थोडी सद्बुद्धी द्या, कारण आईचं आयुष्य चांगलं होईल. नाहीतर ती आयुष्यभर त्यांच्यासोबत कटकटच करत राहील. माझ्याविषयी जास्त विचार करण्याची गरज नाहीये. मी कोणत्याही परिस्थितीत खुशच राहीन. आमच्या कंपनीच्या बिझनेसला डॅमेज करण्यासाठी देव दुसरी कंपनी कशी जॉईन करू शकतो? व्हॉट नॉनसेन्स. मला देवला समजावावं लागेल. देव आपल्या बिझनेस स्ट्रॅटेजीज, पॉलिसीज, ट्रिक्स सगळंच जाणतो आणि त्याचा सरळ सरळ फायदा आपल्या कॉम्पिटिटर्सना होईल. आणि आणि ते कॉम्पिटिटर्स नाही तर आपले रायव्हल्स आहेत ते.